शेक हँड आणि हाय फाय. बघा ही ट्रेनिंग कशी दिली. खाली बस, बसली जेनी आपोआप बस. फक्त हात वर करा, शेक हँड. बघा ही असं करा जेनी हाय फाय. बघितला जेनी हाय फाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे जेनीच्या नवीन व्हिडिओ मध्ये आहे. आणि आजचा टॉपिक आहे जेनीची ट्रेनिंग. खूप सारे लोक मला विचारतात तुम्ही जेनीला ट्रेनिंग कशी दिली. तर आजचा मेन पार्ट आहे की आज आपण जेनीला सीट म्हणजे बस, शेक हँड आणि हाय फाय. बघा ही ट्रेनिंग कशी दिली. तर मग आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जेनीला सीट, शेक हँड आणि हाय फाय ही कशी ट्रेनिंग द्यायची. आणि ट्रेनिंग देणं महत्त्वाचं नाही. तुम्ही तुमच्याकडे जर डॉग आणताय, तुमच्याकडे पेट आणताय, कुठल्याही प्रकारचा डॉग आणताय, पेट आणताय, तर त्याला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या डॉगला वेळ देत नसणार तर तुमचा डॉग कधीच शिकणार नाही, कधीच तुमची कमांड फॉलो करणार नाही. जेवढं तुम्ही त्याला वेळ देणार तेवढा फास्ट तो शिकेल, ती शिकेल डॉग. म्हणजे जर तो आता तुमचा डिसिजन आहे, तुम्ही लहानापासून किती त्याला वेळ देता काय आहे. आणि बेस्ट टाइम म्हणजे 1.5 ते 2 महिन्यापासून तुम्ही डॉगला एक कमांड जर शिकवत राहाल तर मग ती खूप युजफुल होते आणि पुढे खूप हेल्पफुल होते. आणि हाच खरा टायमिंग असतो डॉग ट्रेनिंगला. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता मी पुढे दाखवणार आहे की जेनीला सीट, शेक हँड आणि हायफायची ट्रेनिंग कशी दिली. आणि बघू शकता फ्रेंड्स, तुम्ही फर्स्ट टाइम डॉगला ट्रेन करत आहात तर मग तुमच्या डॉगला एकतर काय गोष्टी महत्त्वाच्या. एकतर तुम्ही त्याची ट्रीट असते, ती ट्रीट हातात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आजूबाजूला काहीच, तुमचा डॉग आणि तुम्ही हे दोनच व्यक्ती पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्या कुठे जर एरियामध्ये जर म्हणजे आजूबाजूच्या एरियात लोकांच्या ह्याच्यात जर तुम्ही जर त्याला ट्रेन करत असाल तर त्याचा माइंड त्या गोष्टीवर हे नाही होणार, कॉन्सन्ट्रेट नाही होणार. माइंड त्याचा इकडे डायव्हर्ट होणार. तर मग एक म्हणजे ट्रीट घेतले जेनीची मी हातात. आणि दुसरी म्हणजे गोष्ट टायमिंग. आता मी शिकवतो जेनीचा. जेनी बघू शकता, जेनी आपल्या सोबत आहे मस्त. तुम्ही जर डॉगला सीट शिकवायची आहे तर मग काय करायचं. फर्स्ट टाइम फूड आपला ट्रीट हातात ठेवायचे. आणि तुमचा डॉग ऐकत नसेल तर मग पुढे काय करायचं आहे. जेनी आता मी जेनीवर दाखवतोय. इथे पुश करायचं आहे. खाली बस. ओके, बसल्यानंतर काय करायचं, त्याला ही ट्रीट आहे त्याला द्यायला द्यायची. ओके, हे घे. आणि ट्रीट दिल्यानंतर काय करायचंय, त्याला अप्रिशिएट करायचंय त्या गोष्टीचं. त्याला वाटलं की आपण काहीतरी चांगलं काम केलंय, त्याच्यामुळे शाबाश, गुड गर्ल. समजला. हा आहे फर्स्ट पार्ट डॉगचा की तुम्ही त्याला अप्रिशिएट करा कुठल्याही हे करताना. जेनी उठ. हा जेनी फूट ठेवा हातात. परत जेनी खाली बस. हा ते बसत नसेल डॉग तर त्याला इथे पुश करा, पाठीवर पुश करा. आणि मग ते अप्रिशिएट करा किंवा शाबाश, गुड गर्ल, शाबाश, काम छान. हे नंतर झाल्यानंतर सेकंड पार्ट म्हणजे इकडे जेनी, इकडे. येस, खाली बसली जेनी आपोआप बसली. खाली बस. शेक हँड करायचं असेल तर पुढे काय करायचंय, जस्ट यायचंय आणि तिचा पाय आहे आपण असं उचलायचं आहे आणि बोलायचं शेक हँड बोलायचं. त्याचं काय हे त्याचं ट्रीट तिला द्यायचंय. अरे वा, गुड गर्ल. परत सेकंड पार्ट, तिचा पाय आहे तो उचलायचा आहे. जर असं बोलायचंय. नवीन जो डॉग ट्रेन करणार आहे त्यांच्यासाठी मी शिकवतोय. हा पाय आहे तो उचलायचा आहे त्यांना. आणि ओके, शेक हँड, ओके, गुड गर्ल, शाबाश. असं 2-3 वेळा करा तुम्ही. पाय उचला, शेक हँड बोला आणि गुड गर्ल आणि त्याला ट्रीट खायला द्या. त्याच्यानंतर 4थ्या आणि 5व्या टाइमला फक्त हात वर करा, शेक हँड. बघा ही तुम्ही जर करत राहात तर तुमचा डॉग नक्कीच थोड्याच टाइमात शिकणार. जेनी शेक हँड, ओके, शाबाश, खाली बस. जेनी दुसरा हात दे. हा दे. हा बघितला, लेफ्ट हँड दिला, राईट हँड दिला. ही आहे शेक हँड. असं तुम्ही शेक हँड म्हणजे शिकू शकतात. जेनी शेक हँड, शाबाश, गुड गर्ल. त्याला अप्रिशिएट करा. त्याला वाटले पाहिजे काहीतरी मी चांगलं काम करतोय, त्याला शाबासकी द्या. डॉगला, कुठल्याही डॉगला शिकवताना त्याला ओरडणं, त्याला मारणं या गोष्टी खूप डेंजरस असतात. कुठल्याही गोष्टीला प्रेमाने शिकवणं आणि प्रेमाने जेवढी गोष्ट लवकर शिकणार तेवढी गोष्ट मारून आणि ओरडून होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जेनी शेक हँड बघितला, जेवढं प्रेम. आता जेनी तर तुम्हाला मध्ये फुल्ली ट्रेन आहे. अप्रिशिएट करा तुमच्या डॉगला. ओके, ते नंतर करायचं आता हायफाय काय करतात. तुमचा जर डॉग शेक हँड करायला शिकला त्याच्यानंतर हायफाय साठी फक्त काय करायचंय, हा हात आपण शेक हँडला असा मागतोय. ठीक आहे, शेक हँडला आता मागतोय. हे बघा, शेक हँडला
हायफायला फक्त समोर असं करा, जेनी हायफाय, बघितला जेनी हायफाय. ओके, हात स्ट्रेट करायचे जेणेकरून तुमचा डॉग सरळ सरळ हायफाय. जर हायफाय करत नसेल तर तो शेक हँड घ्यायचं आणि हा हात फक्त इथून फोल्ड करून ओके हायफाय हायफाय केलं, गुड गर्ल. मग त्याला ट्रीट द्या. परत हा हात शेक असं इथून हात द्या वर आणि हात वर करा, जेनी हायफाय यस सेम. आणि याला किंवा हायफाय. तर मग हे पण केल्यानंतर तुम्ही ओके गुड गर्ल असं ऍप्रिशिएशन द्या. कारण की काय माहिती आहे, जेवढं तुम्ही डॉगला प्रेमाने शिकवणार तेवढा तुमचा डॉग आहे ना खूप 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 लवकर शिकणार. आणि हाच होता आपला मेन पार्ट आजचा डॉग ट्रेनिंगचा, सीट, शेक हँड आणि हायफाय. तर अजून एक मी दाखवतो फक्त, जेनी एवढी ट्रेन आहे ती न बोलता म्हणजे फक्त मी ऍक्शनच करणार, ऍक्शन करून पण ती सगळं करणार. दाखवतो, इकडे हा जेनी हा बघितलं ऍक्शन, जेनी ऍक्शन, जेनी बघितलं जेनी. फक्त ऍक्शन करायचे. तुमचा डॉग 100% शिकणार. फक्त एकच आहे, तुम्ही त्याला वेळ द्या, तुम्ही त्याला टायमिंग द्या. आणि डॉग ट्रेनिंग करताना मी परत एकदा पुन्हा सांगतोय, डॉगला एकतर ओरडू नका आणि मारू नका. याने एकतर डॉग तुमच्या डिप्रेशन मध्ये जाईल आणि खूप घाबरट होईल. त्याच्यामुळे जेवढं प्रेमाने डॉगला शिकवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आणि खूप हेल्पफुल होणार. आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जेनीसाठी सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू जेनी. बघा, गुड गर्ल. ओके, थँक्यू.